कितना टाइम लगेगा? 4 मिनट का टाइम, 8 मिनट का टाइम ठीक होता है. है। Finally आम्ही जात आहोत ज्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये. इतक्या दिवसापासून ज्या लग्नासाठी आम्ही वाट बघत होतो, आम्ही त्या लग्नासाठी चाललो आहोत हरियाणाला. आम्हाला तिथं बघायचं आहे. उत्सुकता याच गोष्टीची आहे की हरियाणवी संस्कृती कशी राहते, त्या तिथे कशा प्रकारचे लग्न होतात, कशा प्रकारे तिथे लग्न केल्या जातात ते आम्हाला बघायचं आहे. ते इतक्या दिवसापासून आम्ही या लग्नाची वाट बघत होतो, कारण की आम्ही पहिल्यांदाच हरियाणाला जात आहोत. तिथले बघायचे आम्हाला हरियाणवी संस्कृती, हरियाणवी लग्न कशा पद्धतीने होतात, काय त्याच्या परंपरा आहेत, त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायचं आहे. तर मी खूप एक्साइटेड आहे या लग्नासाठी. तर फायनली आम्ही आज जात आहोत. तर प्रवासात ज्या ज्या गोष्टी होतील त्या मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बनून राहा या माझ्या व्हिडिओमध्ये आणि एन्जॉय करा हा प्रवास. थँक्यू. इथून आम्ही आता जाणार आहोत केंद्रीय सचिवालय, आणि केंद्रीय सचिवालय पासून आम्ही जाणार आहोत इको चौक. तिथून आम्ही मग बसचा प्रवास करणार आहोत. तर आता आम्ही इथं मेट्रोची वाट बघत आहोत. चढ़ने वाले यात्रियों की सुविधा के लिए यात्रियों से अनुरोध है कि दरवाजों से हटकर आता आम्ही चाललो आहोत केंद्रीय सचिवालयातून इको चौक साठी. इथून लागणाऱ्या पुन्हा अर्धा तास लागेल आम्हाला इथून जाण्यासाठी. शेवटी आता आम्ही इको चौकला पोहोचलो आहोत. आता इथून आम्ही बसनी जाणार आहोत. बसनी आता किती वेळ लागते हे आता आम्हाला माहिती नाही. इथून आता बस लागेल, तर या बसमध्ये बसून आम्ही आता तिकडे गावाकडे जाणार आहोत. रेवाड़ी कितना टाइम लगेगा? 4 मिनट का टाइम, 8 मिनट का टाइम होता है। 8 मिनट का टाइम होता है। 8 मिनट रेवाड़ी के लिए. हाँ। दाडा रेवाड़ी मानेसर बिलासपुर. 180 रुपये तिकीट आहे तिघांची. इको चौक पासून रेवाडी पर्यंत तिघांची तिकीट झाली आहे 180 रुपये. 500ची नोट दिली आहे. तिथपर्यंत त्यांना पैसे वापस केलेला नाही आहे. असं वाटत होतं की प्रवास खूप जवळ असेल, पण अंतर खूप दूर आहे आणि प्रवास खूप लांब होणार आहे. तर आधी या बसमध्ये बसलो होतो आम्ही, तिथून उतरलो. आता पुन्हा या बसमध्ये आम्ही बसणार आहोत. पुन्हा जाणार आहोत आम्ही रेवाडीसाठी. रेवाडीवरून पुन्हा आम्हाला पुन्हा एक बस चेंज करावी लागणार आहे आणि तिथून मग माहित नाही जे मिळेल त्याच्याने जावं लागणार आहे. तर असा होत आहे हा प्रवास. पहिल्यांदाच आम्ही हरियाणामध्ये आलो आहोत. तर त्याकडून आणि एकदा माहीत नाही याच्याबद्दल. विचारत जात आहोत आम्ही. बघू शकता ट्रॅफिक इथं जाम झालेला आहे. तर हा प्रवास वापस चालू राहणार आहे. तर पाहत राहा. हा आहे रेवाडी बस स्टँड, जिथं मी आलो आहे. इथं आता आम्ही बस चेंज केली आहे. इथून आता पुन्हा आम्ही कनेनासाठी बस पकडून जाणार आहोत. वाटत होतं प्रवास खूप लहान असेल, पण प्रवास खूप लांब होत आहे. बघू आता पुन्हा किती टाईम लागते माहीत नाही. तिथं पोहोचल्यानंतर माहीतच होईल किती वेळ लागणार आहे. तर हा आयुष्यातला पहिला प्रवास जो दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आम्ही करत आहोत. एक्साइटमेंट तर आहे लग्नासाठी, पण या प्रवासातच लग्नाची एक्साइटमेंट खतम झाली नाही पाहिजे असं मला वाटतं. इकडचा बस स्टॉप आणि इकडचे बसेस पाहून असं वाटत आहे की आपल्या महाराष्ट्रातले बसेस आणि आपल्या महाराष्ट्रातले बस स्टँड खूप चांगले आहेत यापेक्षा. तर आता मी पहिल्यांदाच पाहत आहोत. फायनली आम्ही
आम्ही कनिना इथं पोहोचलो आहोत. आम्हाला घ्यायसाठी गाडी आलेली आहे. तर प्रवास खूप जास्त लांब झालेला आहे. शरीर पण थकलेलं आहे, पण काही हरकत नाही. तर फायनली आम्ही जात आहोत ज्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहोत. आम्हाला घ्यायसाठी कार आलेली आहे. तर शेवटी आम्ही पोहोचलो आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लग्न होणार आहे त्या गावी आम्ही पोहोचलो आहोत. उत्साह भरपूर आहे कारण की हा लग्न आमच्यासाठी खूप नवीन आहे. आम्ही पहिल्यांदाच हरियाणामध्ये आलो आहोत आणि हरियाणवी लग्न सोहळा आम्ही अटेंड करत आहोत. तर या हरियाणवी लग्नातले जे काही विधी असतील, परंपरा असतील ते मी माझ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की टाकणार आहे. तर माझ्या चॅनलशी जुळून राहा नक्की. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आपणही जर अशा दुसऱ्या राज्यातल्या लग्न सोहळ्यासाठी गेला असाल तर तुम्ही कोणत्या राज्यात गेल्या होत्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.